जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 5 एप्रिल इसवी सन 1660. शाहिस्तेखान बारामतीला दाखल. शाहिस्तेखान बारामतीला पोचला आणि मे 1660ला तो पुण्यात पोचला. तो लाल महालात घुसला आणि सुमारे 3 वर्ष ठाण मांडून बसला. सिद्धीच्या मागोमाग आलेला हा दुसरा गनीम लाल महालात ठाण मांडून बसला होता. तो होता औरंगजेबाचा सक्का मामा अमीर उल उमराव नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब उर्फ शाहिस्तेखान. 70,000 घोडदळ, 30,000 पायदळ, हत्ती, घोडे, उंटवरचा तोफखाना, शतुरनाळा, हत्तीवरचा तोफखाना, पेलनाळा, बारूद वगैरे सर्व साधने घेऊन हजारोंच्या सैन्यासह सोबत शम्स खान पठाण, नामदार खान, गयासुद्दीन, हसन मुनीम, सुलतान मिर्झा, मनचेहर, तुरुकताज, कुबाहत खान, हौद खान, सिद्दीफत्ते, कारतलब खान, शामसिंह, राजसिंह गौड, रामसिंह, रायसिंह, सिंहोदिया, दत्ताजी खंडागळे, दत्ताजी व रुस्तमराव जाधव, रामबाजी पवार, माहूरची रायबागन व तिचे कृष्णराज, प्रचंडराज इत्यादी भाऊ सर्जेराव घाटगे यासह सुमारे 56 सरदार ह्या मोहिमेत होते. 5 एप्रिल इसवी सन 1663. शाहिस्तेखानावर सर्जिकल स्ट्राईक. संपूर्ण विश्वातील प्रथम सर्जिकल स्ट्राईक. शाहिस्तेखानास स्वराज्यात घुसून 2 वर्ष होऊन गेली होते. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालवली होती. बंदोबस्त आवश्यकच होता. राजेंचा लाल महाल त्याने कब्जात घेतला होता. त्यामुळे शाहिस्तेखानाचा बंदोबस्त म्हणजेच काळाची गरज झाली होती. राजगडे वीराचक्रे सुरू झाली. त्याचंच शाहिस्तेखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजांनी सांगितला. त्याप्रमाणे एका अद्भुत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली. सर्वप्रथम दिवस ठरवला गेला. शोभान नाम सत्वर शके 1585ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथे हल्ल्यासाठी निवडले गेले. हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता. त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती 5 एप्रिल 1663. रात्री 12 नंतर 6 एप्रिल. मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी 6वा चंद्र होता. ह्याशिवाय ह्या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस बादशहाच्या राज्यारोहणाचा वाढदिवसानिमित्त साजरा केला जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस होता. चैत्र शुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली. हुजूर पागेतून महाराजांनी 1000 निवडक धारकरी माणूस निवडले. वरकड लष्करातून 2000 सडेसडे राऊत घेतले. जेव्हा त्यांच्यासोबत नेताजी पालकर, बाबाजी बापूजी मुदगल, चिमणाजी बापूजी मुदगल, बाजी सर्जेराव जयदे, चांदाजी कान्होजी जयदे, कोयाजी बांदल, येसाजी कंक व तानाजी मालुसरे हे होते. राजगडाहून महाराज सिंहगडी आले. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. सिंहगडाच्या दिशेनेच जयवंतसिंह हा मोगली सरदार 10,000 घोडदळासह तळ ठोकून बसलेला होता. त्याच्या नकळत छापा घालायचा होता म्हणून रात्री आडमार्गे जायचे ठरले. महाराज पुण्याच्या अलीकडे 1 मैलावर आंबेलोड्याजवळ येऊन थडकले. बहुधा ते डोनाजाच्या खिंडीने उतरून आले. महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते. ह्या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमणाजी ह्या बंधूकडे होते. चिलखत, जिरेटोप, ढाल, तलवार अशा पूर्ण तयारीत महाराज होते. ही तुकडी चालत चालत शाहिस्तेखानाने बसवलेल्या चौकी पहाऱ्याच्या दरम्यान आली आणि चतुराईने आत दाखल झाली सुद्धा. असेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गबाळेपणा अशी त्यांची ख्याती होती. कॉस्मो द गार्द अशा छावण्याचे वर्णन करताना म्हणले की द मोरिश अराउंड्स आर लाईक बिग सिटीज हॅज मेनी पीपल फॉलो देम अँड कम टू द कॅम्प ॲट ऑल हवर्स विदाऊट बिईंग क्वेश्चन्स्ड. ऐन मध्यरात्र सारी छावणी सुस्त होती. ह्या छावणीत मराठी मंडळ ही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणी शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतःबरोबर 400 निवडक व उत्तम सैनिक कोयाजी बांदल, चांदजी जेदे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरवले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारात चिंगलेले चिरे उचकून हे लोक आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाहिस्तेखान घाईने खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला.
आणि आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढायला आला. त्यात इतक्या अंधारात त्याच्या बापाने तरी धनुष्यबाण युद्धात कधी वापरले होते काय? तिथेच तो मारायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खानमध्ये आला, त्यामुळे खान बचावला. पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धावत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला आणि 3 बोटे तुटले. खान प्राणांतिक आरडला. महाराजांना वाटले खान खल्लास झाला. ते परत फिरले. ह्या युद्धात महाराजांची 6 माणसे ठार झाली व 40 जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते. रात्रीच्या ह्या हल्ल्यात खानाचा 1 मुलगा, 1 जावई, 12 बिव्या, 40 मोठे दरकदार, 1 सेनापती असे एकूण 55 लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता. दगा, बचाओ, गनेम मराठ्यांचीही असेच ओरडण्याचा प्रारंभ केला. एकच कल्लोळ. महाराजांनी ह्या हल्लकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दीत मिसळून पसार झाले. 5 एप्रिल इसवी सन 1689. छत्रपती राजाराम महाराजांनी किल्ले रायगड सोडला. दुर्गराज रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या तख्ताची जागा, गडांचा राजा व राजांचा गड. परंतु नियतीचे चक्रे अकस्मात फिरले व इसवी सन 1689 पर्यंत अभेद्य व अप्राह्य वाटणारा हा हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा गड छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र हतबल झाला. शत्रूसुद्धा जो सहजी कधी प्राप्त होईल असे वाटले नव्हते. तो गड 25 मार्च इसवी सन 1689 पासून मोगली विळख्यात सापडला. रायगडचे फास आवडले जाऊ लागले. समय बाका होता. महाराणी येसुबाई साहेब यांनी आपल्या पुत्रास मंचकारोहण करण्याचा मोह टाळून आपल्या दिरास वारसदार म्हणून मंचकारोहण करण्याचा निस्वार्थी व उदार निर्णयाने स्वराज्याचा वारसा हक्काचा धोका मागे पडून मोगली आक्रमणास का, कसे, कुठे व कोणी व कोणती उपाययोजना करावी यावर विचारमंथन झाले. प्राप्त परिस्थितीत रायगडावर शाहू महाराजांसह आपण वास्तव्य करण्याचा व युवराज राजाराम महाराजांनी बाहेर पडून मोगलांशी संघर्ष सुरू ठेवण्याचा सल्ला सर्व ज्येष्ठ की श्रेष्ठ मुत्सद्यांना व सेनानींना पटला. त्यानुसार युवराज राजाराम महाराजांनी ताराराणी साहेब, राजसबाई साहेब, प्रल्हाद नेराजे आदीसह गुप्तपणे रायगडाच्या वाघ दरवाजातून जिंजीकरता प्रयाण केले. 5 एप्रिल इसवी सन 1770. मराठ्यांनी आग्रा व मथुरा जिंकले. 3ऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांची जबरदस्त हानी झाली होती. त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे नानासाहेब पेशवा लवकरच निधन पावला. त्यामुळे उत्तरेत लक्ष देता आले नाही. 1668 नंतर माधवरावांना उत्तरेकडे लक्ष देण्यास फुरसत मिळाली. 1769च्या शेवटी माधवरावांनी एक जंगी मराठा सैन्य रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्णा बिनीवाले यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडे रवाना केले. पानिपत युद्धातील कलंक धुवून काढणे, विश्वासघातकी नजीबला शासन करणे व उत्तरेत पुन्हा मराठ्यांचे आधिपत्य निर्माण करायचे असे माधवरावांनी ठरवले होते. त्याचा भाग म्हणून मराठ्यांनी पुन्हा उत्तरेत आपला जम बसवण्यास सुरुवात केली. महादजी शिंदेसुद्धा मोठ्या जोमाने ह्या कार्यात आघाडीवर होते. मराठी फौजांच्या मार्गात जाट मंडळीचा अडथळा होता. पण 5 एप्रिल 1770 ह्या दिवशी मराठ्यांनी जाट सैन्याचा पराभव करून आग्रा व मथुरा ही 2 ठिकाणे काबीज करून दिल्लीकडे आगेकूच चालू ठेवली. 5 एप्रिल इसवी सन 1778. महादजी शिंद्यांचे छत्रपतींविरुद्ध आक्रमण आणि तह. कोल्हापूरच्या छत्रपतींचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्यांनी त्यांचे सरदार महादजी शिंद्यास पाठवले. 3 महिने कोल्हापुरास वेढा पडला होता. अतोनात जीवित व वित्तहानी झाली होती. त्यात महाकाळी तोफ कोल्हापुरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरू शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले. 5 एप्रिल 1778 रोजी तह झाला. तहानुसार छत्रपतींनी महादजीस 20 लाख रुपये खंडणी म्हणून द्यावे लागले व कोल्हापूरच्या फौजेने पकडलेली महादजीची माणसे सोडून द्यावी लागली.